महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आता एक कल्पना करा, एका कुटुंबाची 50-60 वर्षांपूर्वी असणारी 10 एकराची सलग हिरवीगार शेती. आज पिढ्यानपिढ्या वाटण्या होऊन तीच शेती 20-25 छोट्या तुकड्यांत विखुरली गेली आहे. तिथे आधुनिक ट्रॅक्टर तर सोडा, साधी बैलजोडी वळवायला पण पुरेशी जागा उरलेली नाहीये. हो ना, अगदी भयानक परिस्थिती आहे ही. आणि याचा परिणाम, शेती पूर्णपणे तोट्यात गेली आहे. हा विषय केवळ 1-2 घरांचा नाहीये, तर प्रत्येक शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. नक्कीच. आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण या गंभीर समस्येवर सविस्तर चर्चा करणार आहोत. विशेष म्हणजे आज आपण 1947चा मूळ कायदा आणि नुकत्याच आलेल्या 2025च्या सरकारी गॅझेटमधील नवीन सुधारणांचा सखोल अभ्यास करणार आहोत. ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की तुकडेबंदी कायदा नक्की काय आहे, 7/12 उतार्यावरील अवैध नोंदी कशा होतात आणि या नवीन 2025च्या सुधारणा काय आहेत. हो, आणि महत्त्वाचं म्हणजे अधिकारी किंवा कर्मचारी काय चुका करतात व त्या कशा दुरुस्त करायच्या हेही आपण पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. ही चर्चा खरंच आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. जमिनीचे तुकडे होणे ही आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची मोठी शोकांतिका बनली आहे. आज आपण केवळ कायद्याची कलमे वाचणार नाही, तर त्यामागील मुख्य हेतू सोप्या भाषेत समजून घेऊया. अगदी बरोबर. मागच्या व्हिडिओवर अनेक प्रेक्षकांच्या कमेंट्स आल्या होत्या की जमिनीचे इतके लहान तुकडे झालेत की आता शेती परवडेनाशी झाली आहे. तेव्हा सर्वात आधी मला हा मूळ प्रश्न विचारायचा आहे की या समस्येवर आपल्याकडे नेमका कोणता कायदा आहे. आता बघा, यासाठी जो मूळ कायदा आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947. म्हणजे हा कायदा स्वातंत्र्यापूर्वीपासूनच आहे तर? होय, हा मुळात मूळ मुंबई अधिनियम क्रमांक 62 म्हणून सुरू झाला होता. सरकारला तेव्हाच लक्षात आलं होतं की जमिनीचे असेच तुकडे पडत राहिले तर देशात अन्न सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होईल. पण मग यात तुकडा कशाला म्हणायचं, त्याची काही व्याख्या आहे का? म्हणजे एखाद्या पिझ्झासारखं झालं हे, पिझ्झाचे इतके लहान तुकडे केलेत की कोणाच्याच वाट्याला टॉपिंग येत नाही, फक्त कडा उरतात. अगदी योग्य उदाहरण दिलं. टॉपिंग न मिळणारा पिझ्झा म्हणजेच आजची तुकड्यांमधली शेती. कायद्याच्या कलम 2 मध्ये तुकड्याची स्पष्ट व्याख्या दिली आहे, पण हा तुकडा ठरवायचा कसा? हो, तो आकडा कोण ठरवतं? तर कलम 3 नुसार सरकार प्रत्येक स्थानिक क्षेत्र म्हणजे एखादे गाव किंवा तालुका निश्चित करते आणि मग कलम 4 नुसार तिथे एक प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केले जाते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर? सोप्या भाषेत, शेती फायद्यात राहायची असेल तर कमीत कमी किती जमीन सलग असायला हवी तो आकडा म्हणजे प्रमाणभूत क्षेत्र. यापेक्षा कमी असणारी कोणतीही जमीन म्हणजे तुकडा. कोरडवाहू जमिनीसाठी 0.5 एकर आणि बागायत जमिनीसाठी 0.25 एकर हे प्रमाणभूत क्षेत्र ठरवले आहे. बापरे, म्हणजे 0.5 एकरपेक्षा कमी कोरडवाहू जमीन असेल तर तो कायद्याने तुकडा झाला? होय, आणि त्याची नोंद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या नियमानुसार थेट 7/12 उतार्यात घेतली जाते. पण इथेच समाजात एक खूप मोठा गैरसमज पाहायला मिळतो. अनेकांचा असा समज असतो की ही माझ्या मालकीची जमीन आहे, मी तिचे पैसे मोजलेत, तर मी तिचा कितीही लहान तुकडा करून कोणालाही विकू शकतो. हा गैरसमज जरा फोडून सांगा ना. हाच तो सगळ्यात मोठा गैरसमज आहे. लोकांच्या मालकी हक्कावर गदा आणण्याचा सरकारचा उद्देश नाही, पण शेती ही राष्ट्रीय संपत्ती आहे. कलम 5 आणि कलम 6 नुसार सरकारने जमिनीचे वर्ग करून प्रमाणभूत क्षेत्र जाहीर केले आहे. आणि या कायद्याचा गाभा असलेले कलम 7 स्पष्टपणे सांगते की कोणताही तुकडा त्रयस्थ व्यक्तीला विकता येत नाही. एक मिनिट, विकता येत नाही, मग कोणाला विकायचा? तो तुकडा फक्त लागूअडीच्या मालकाला, म्हणजेच ज्याची जमीन त्या तुकड्याला लागून आहे त्या शेजाऱ्यालाच परवानगीने विकता येतो. पण हे तर थोडं अन्यायकारक वाटतं. जर शेजाऱ्याशी आधीच बांधावरून भांडण असेल आणि तो जमीन घ्यायला तयारच नसेल तर ती जमीन अडकून पडणार ना. वरवर पाहता हे अन्यायकारक वाटू शकते, पण वैयक्तिक संबंधांपेक्षा कृषी अर्थव्यवस्थेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच कलम 8 नुसार असा कोणताही व्यवहार प्रतिबंधित आहे ज्यामुळे नवीन तुकडा तयार होईल. आणि कुटुंबातील वाटण्यांच्या बाबतीत काय होतं? भावाभावांमध्ये वाद झाले तर? तिथे कलम 8 लागू होते.
अविभक्त हिश्श्यांची वाटणी करताना तुकडे पडू नयेत अशी सक्त तरतूद आहे. एकालाच ती पूर्ण जमीन देऊन बाकीच्यांना नुकसान भरपाई द्यावी लागते. नाही, पण समजा एखाद्याने हे कायदे न जुमानता थेट पैशांचा व्यवहार करून तुकडा विकलाच, तर पुढे काय होतं? तिथेच तर मेख आहे. कलम 9 नुसार कायद्याचे उल्लंघन करून केलेले हस्तांतरण हे पूर्णपणे अमान्य म्हणजेच वॉइड ठरते. म्हणजे तो व्यवहार टिकणारच नाही. अजिबात नाही. समजा एका शेतकऱ्याने 0.4 एकरचा तुकडा विकला. प्रमाणभूत क्षेत्र 0.5 एकर असल्याने हा व्यवहार थेट अमान्य ठरतो. आणि नुसता व्यवहार अमान्य होत नाही तर कलेक्टर अशा बेकायदेशीर व्यवहारावर दंड आकारतात आणि प्रसंगी जमिनीचा ताबाही काढून घेऊ शकतात. बापरे. आणि मग 7/12वर नोंद? ती तर लागतच नाही. 7/12 उतार्यात फेरफार मंजूर होत नाही, कारण छोट्या तुकड्यांवर बँक कर्ज देत नाही. हे ऐकून नक्कीच अनेकांना धडकी भरली असेल. पण आता एक व्यावहारिक प्रश्न विचारते. जर अधिकाऱ्यांकडून म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयातूनच दस्त नोंदणीत चूक झाली असेल तर काय करावे? अनेकदा डोळेझाक करून दस्त नोंदवले जातात. हा खूप संवेदनशील मुद्दा आहे. खरं तर नोंदणी कायदा 1908च्या कलम 17 आणि 18 नुसार निबंधकांनी असे दस्त स्वीकारूच नाहीत. पण तरीही होतातच ना चुका. हो. आणि मग 7/12वर चुकीची नोंद आली की बँकेचं कर्ज मिळत नाही. अशा वेळी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 36 नुसार 7/12 उतार्यात चुकीच्या नोंदी कशा टाळाव्यात आणि अधिकाऱ्यांनी त्या कशा दुरुस्त कराव्यात याच्या सूचना आहेत. अधिकाऱ्यांनी हे त्वरित दुरुस्त केले पाहिजे. अच्छा, म्हणजे वरिष्ठ पातळीवर अपील करून दुरुस्ती करून घेता येते. आणि इथेच 2025च्या नवीन सुधारणांबद्दल एक खूप मोठी बातमी आहे, बरोबर? अगदी बरोबर. शहरीकरणाच्या रेट्यामुळे रिअल एस्टेटमध्ये मोठी कोंडी झाली होती. म्हणून 2025च्या नवीन सुधारणा म्हणजेच महाराष्ट्र अधिनियम 5 व 54 नुसार एक मोठी सवलत मिळाली आहे. ती काय आहे? जर बिगर शेती म्हणजेच एने वापराची जमीन असेल तर तुकडेबंदीचं बंधन आता खूप शिथिल केले आहे. सगळ्यात महत्त्वाची तरतूद म्हणजे 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या काळात झालेले अवैध अव्यवहार आता कलम 9(4) नुसार नियमित करता येणार आहेत. अरे वा. म्हणजे जे आधी बेकायदेशीर होते ते आता कायदेशीर होतील. त्यासाठी काय करावं लागेल? अतिशय सोपी प्रक्रिया आहे. चालू रेडी रेकनर प्रमाणे फक्त 5% प्रीमियम भरायचा आहे. फक्त 5%? होय. आणि कलम 8(ब) नुसार नगरपालिका आणि नियोजन प्राधिकरण क्षेत्रात तर या कायद्यातून पूर्ण सूटच देण्यात आली आहे. हे तर खूपच फायद्याचं आहे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूल शाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. आता मला सांगा, ज्यांची शेतजमीन आधीच तुकड्यांमध्ये विखुरलेली आहे त्यांच्यासाठी उपाय काय? विखुरलेली जमीन एकत्र कशी करायची याची काही चेकलिस्ट देता येईल का? हो. हा कायद्याचा सर्वात सकारात्मक भाग आहे. कलम 15 ते 24 अंतर्गत एकत्रीकरणाची पूर्ण प्रक्रिया दिली आहे. मी टप्प्याने हाय सांगतो. सांगा. टप्पा 1, गावात योजना जाहीर करा. टप्पा 2, एकत्रीकरण अधिकारी म्हणजेच तहसीलदार नेमा. आणि हे अधिकारी स्वतःच सगळे निर्णय घेतात का? इथेच अधिकारी मोठी चूक करतात. असं परस्पर नाही करायचं. टप्पा 3, कलम 15(अ) नुसार गाव समिती स्थापन करा आणि सल्लामसलत करा. अधिकाऱ्यांनी या समितीची मदत घेतलीच पाहिजे. अच्छा, म्हणजे लोकांचा सहभाग हवाच. अगदी. मग टप्पा 4, कलम 16 नुसार नकाशे आणि नुकसान भरपाई ठरवा. टप्पा 5, कलम 19 आणि 20 नुसार मसुदा प्रदर्शित करून आक्षेप मागा. ज्यांना काही तक्रार असेल त्यांच्यासाठी. बरोबर. मग टप्पा 6, कलम 21 नुसार नवीन सलग प्लॉटचं वाटप करा. आणि शेवटचा टप्पा 7, कलम 24 नुसार 7/12 उतार्यात फेरफार करून अधिकृत ताबा द्या. याचा एखादा खरा फायदा झालेला किस्सा आहे का? हो तर. पुणे जिल्ह्यात एका शेतकऱ्याकडे 10 गुंठ्यांचे 8 छोटे तुकडे विखुरलेले होते. त्याने अर्ज केला. अधिकाऱ्यांनी गाव समितीशी चर्चा करून त्या 8 तुकड्यांच्या बदल्यात 80 गुंठ्यांचा एकच सलग प्लॉट दिला. कमाल आहे. म्हणजे प्रवासाचा वेळ वाचला आणि बांधावरची भांडणही संपली. आणि ट्रॅक्टर वापरता आल्याने उत्पादन थेट दुप्पट झालं. म्हणजेच कायद्याचा योग्य वापर केला तर तो शेतकऱ्यांसाठी शाप नसून वरदान आहे. होय. फक्त खरेदी विक्री करताना नेहमी कायदेशीर मदत घ्यावी.
तर आज आपण खूप सखोल माहिती पाहिली. प्रमाणभूत क्षेत्राची मर्यादा, लागवडीच्या शेजाऱ्यालाच तुकडा विकणे आणि 5% प्रीमियम भरून एने जमीन नियमित करणे, हे मुद्दे आपण समजून घेतले. सोबतच एकत्रीकरण योजनेचा फायदाही पाहिला. अगदी. पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला महसूल विभागाचा कोणता विषय हवा आहे ते कमेंट करून नक्की सुचवा. आणि महसुलाच्या अशाच अचूक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.